आज या ठिकाणी गेले 20 दिवसापासून अकोले तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्राचा जो खेळखंडोबा चाललाय, ज्या मीडियाच्या मार्फत अकोले तालुक्यातील खरं तर एक आदर्श गट शिक्षण अधिकारी खताळ साहेबांच्या बाबतीत जे पोलखोल या ठिकाणी चालू आहे, खताळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले 2 वर्षामध्ये या अकोले तालुक्यामध्ये खेड्यापाड्यावरच्या शाळांचा निकाल अतिशय उत्कृष्ट प्रकारे लागत असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये 1 नंबरला अकोले तालुका, त्याचं नाव खरं तर महाराष्ट्रामध्ये गाजतंय। नेमकं असं काय घडलंय का आज या ठिकाणी अतिशय आदर्श शिक्षण अधिकाऱ्यावर एक चौकशीची वेळ येऊन खरं तर मीडियाच्या मार्फत निलंबनाची कारवाई या ठिकाणी होत आहे। खरं तर खताळ साहेबांच्या या शासकीय बदल्यांमध्ये खरंच काही हात आहे का, या अशी विचारणा या तालुक्यामध्ये होत आहे। पण एक अतिशय चांगला कर्तबगार अधिकारी गोरगरीब वाड्या वस्त्यांवरच्या शाळांचा निकाल चांगला लागण्यासाठी खरं तर शिक्षकांच्या इकडच्या तिकडच्या बदल्या करणं हे त्यांचा एक प्रशासकीय भाग असू शकतो। पण या बदल्यांमध्ये खरंच या अधिकाऱ्याने मलिदा खालाय का नुसते आरोप प्रत्यारोप करून कुठेतरी बदनाम केलं जाते, याची खरं तर या ठिकाणी चौकशी होणं गरजेचं आहे। खरं तर या अकोले तालुक्यातील पत्रकार मित्र सगळे आमचे मित्र आहे। टाकळकर सरांसारखे एक आदर्श काम या तालुक्यामध्ये गजे सर आहेत, वैद्य सर आहेत, अमोल वैद्य आहे, सगळेच, आणि सागर हे आमचा एक मित्रच आहे। परंतु असं काय घडले, बदल्या करत असताना खरं तर खताळ साहेब कधी जातीवाचक अशा बदल्यांच्या बाबतीत ते कधी काम करणार नाही याची खात्री आम्हाला आहे। कारण पदवीधर शिक्षक इकडचे तिकडे टाकत असताना खरं तर एखाद्या माणसाची बदली झाली असेल किंवा झाली नसेल, पण त्याला वेगळं स्वरूप देऊन खरं तर या माणसाला बदनाम केलं जाते, हे कुठंतरी थांबलं पाहिजे। आणि हे थांबवण्यासाठी किंवा याचा जाब विचारण्यासाठी खरं तर ही तालुक्यातील सामाजिक काम करणारी माणसं या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत। हे सर्व मान्यवरांनी याची नोंद घ्यायची आहे आणि हे थांबवावं। हे जर नाही थांबलं तर खरं तर हा अकोले तालुका पुरोगामी तालुका आहे, सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन तालुका चालणार आहे। आणि हे असं जर नाही झालं तर याला वेगळं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होणार आहे। याची नोंद घेऊनच या ठिकाणी पुढील कारवाई किंवा पुढील लेखणी खरं तर या पत्रकारांनी करावी अशी नम्रतेची विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जमलेले सर्व राजकीय तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचे मी आभार मानतो की आज आम्ही एक खताळ साहेबांसाठी हाक दिली होती, सर्वांना सर्व इथे उपस्थित राहिले। गेल्या 10 ते 15 दिवसापासून एक सोशल मीडियावर एक बातमी फिरते की एक गट शिक्षण अधिकारी असा आहे, एक गट शिक्षण अधिकारी तसा आहे। एकंदरीत आम्ही गेल्या 2-3 दिवसापासून लोकांकडे विचारणा करतोय की खरंच हा माणूस असा आहे का। आम्ही जवळपास 40 ते 50 शिक्षकांना विचारलं की हा माणूस असा आहे का, परंतु हा माणूस कोणत्याही प्रकारचं काही वाईट कृत्य किंवा त्यांनी काही केलेलं नाही आहे, तरीही काही मंडळी जाणून बुजून त्यांना त्रास देण्याचं कार्य करत आहे। तर मी या सर्व गोष्टीतून एकच सांगू शकतो की जर एखादा चांगला अधिकारी जर काम करत असेल आणि तुम्ही जर त्यांना असा त्रास देत असेल तर भविष्यात या तालुक्यात एखादा चांगला अधिकारी येणारच नाही ना, तो कशासाठी येईल जर असा त्रास होत असेल तर मी सर्वांच्या वतीने एक आव्हान करतो की हे सर्व तुम्ही लवकरात लवकर थांबवावं, अन्यथा आम्हाला वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल। धन्यवाद। आज या ठिकाणी सर्वजण एक आदर्श गट शिक्षण अधिकारी यांच्या समर्थनासाठी या ठिकाणी जमलेत। महत्त्वाचे जर एक गट शिक्षण अधिकारी या तालुक्याच्या आदिवासी भाग असेल, सगळे खेडोपाडी असेल, या तालुक्यामध्ये जवळपास 80 शिक्षक कमी असताना हे सगळं शिक्षकांची एवढी कमतरता असताना सुद्धा व्यवस्थित सगळं हे चालू आहे। तर शाळेंचे काही निकाल असतील, गुणवत्ता असेल, याच्यामध्ये भर देणारा माणूस असेल। आणि महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये एक कोणत्याही जाती धर्माचा अधिकारी असू द्या, पण त्याचं काम ह्या तालुक्याने पाहिलेलं आहे। आणि एकही असं आंदोलन झालेलं नाही का खताळ साहेब हे या तालुक्यामध्ये निकृष्ट काम करीत आहे व वेळ काढून करण्याचं काम करत असेल। पण काही या ठिकाणी काही लोक विनाकारण त्यांना बदनामी करून त्यांना या ठिकाणावरून काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे। मी माझ्या वतीने एकच सांगतो का या
आम्ही सर्व एक 10-15 दिवसापासून आम्ही पहिल्यांदा चौकशी केली का त्या चौकशीमध्ये हा अधिकारी कोणच्याकडून हे एक रुपया घेत नाही. महत्त्वाचं म्हणजे हा हरिभक्त पारायण असलेले व्यक्ती आहे आणि ह्या व्यक्तीला फक्त आपल्या या तालुक्यामध्ये शिक्षणाचा स्तर कसा वाढेल याच्यावरती भर देण्यासाठी ते काही ज्या शाळेवस्तीवरती एखाद्या यांनी मागणी केली असेल तर शिक्षक तिथं देऊन त्या मुलांचं शिक्षण कसं मिळेल याचा विचार करणारा हा अधिकारी आहे. आणि या अधिकाऱ्याला विनाकारण बदनाम करण्याचं काम या तालुक्यामध्ये काही लोक करीत आहे. हे जर योग्य वेळेच जर थांबलं नाही तर आम्ही सर्वजण या तालुक्यातले सर्व पालक असेल मुलं असेल आम्ही शाळा बंद करून या अधिकाऱ्याबरोबर उभं राहू. वरिष्ठांनी सुद्धा आम्हाला अशी माहिती कळाली का या शिक्षकाला इथून बदलण्यासाठी मुंबईवरून फोन येतात. अधिकाऱ्यांना वेटीस धरण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. म्हणजे ठराविक लोकांनी या ठिकाणी या माणसाला या पदावरून काढण्याचा षड्यंत्र रचले याचा सगळाचा हे करून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा योग्य ती भूमिका आपली बजावी आणि या अधिकाऱ्याला या ठिकाणी काम करण्याची संधी द्यावी. जर त्यांची काही बदली जर करण्याचा विचार त्यांनी जर केला तर हा तालुका पूर्णपणे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि या तालुक्यातील एकही शाळा आम्ही चालू देणार नाही. आज एवढंच या ठिकाणी आज आम्ही या पत्रकार परिषदेतून आज व्यक्त करतो. आणि ज्या अधिकाऱ्यांनी जो घाट घातला आहे का ह्या अधिकाऱ्याला या ठिकाणून बदली करायचं दुसरा अधिकारी आणायचं तर दुसरा अधिकारी या ठिकाणी आम्ही येऊन देणार नाही आणि कोणत्याही प्रकारच्या शाळा चालू देणार नाही. याची सर्वस्वी जर असं काही झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांनी यांची बदली केली त्यांच्यावर राहील. धन्यवाद. गट शिक्षण अधिकारी जालिंदरजी खताळ यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रातील आमचे सर्व मान्यवर शिक्षक मंडळी आणि पत्रकार बंधूंनो, अनेक दिवसांपूर्वी व्हॉट्सअपच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडियाच्या माध्यमातून खताळ सरांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या अनेक वेळा बातम्या येत होत्या. परंतु आम्ही सुद्धा गाव पातळीवर तालुका पातळीवरती राजकारण समाजकारण करत असताना आमच्या तांबळगावच्या एका प्रकरणामध्ये एका शिक्षकाच्या चुकीमुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं होतं. काही दिवसापूर्वी आम्ही माननीय BDO साहेबांना त्या संदर्भामध्ये माहिती दिली. परंतु आम्ही तो शिक्षक ह्याच तालुक्यातला आणि एक शिक्षक असल्यामुळे माणुसकी काहीतरी माणसामध्ये असली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई करू नका हे आम्ही सर्व ग्रामस्थांनी गट शिक्षण अधिकारी असेल BDO असतील यांना समक्ष भेटून त्यांना विनंती केली आणि त्या शिक्षकाची आम्ही बदली केली. परंतु अलीकडच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण या तालुक्यामध्ये चालू झाले. खताळ साहेबांसारखा शिक्षण अधिकारी त्यांचं चाललेलं काम माझ्या माहितीप्रमाणे गेल्या काही दिवसापूर्वी 38 शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. परंतु ह्या बदल्या करत असताना स्थानिक राजकारणी लोक असतात, माननीय आमदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, BDO साहेब असतील यांच्या लेखी किंवा तोंडी आदेशाने त्या शिक्षकांच्या बदल्या केल्या जातात. परंतु एक आमच्या महिला भगिनीची बदली त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार मागितली. त्यामध्ये रोटेशनप्रमाणे आम्ही घेतलेल्या माहितीप्रमाणे त्यांना ते काही ती शाळा देता आली नाही. परंतु तरीसुद्धा त्यानंतरच्या काळामध्ये खताळ सरांकडे ज्या वेळेला विनंती केली, गट शिक्षण अधिकारी असेल BDO असेल यांनी त्या महिलेला जी शाळा पाहिजे होती तीच शाळा नवलेवाडीची माझ्या माहितीप्रमाणे भेटलेली आहे. तरीसुद्धा अशा पद्धतीनं जातीय रंग जर दिला जात असेल, या शिक्षण हा ज्ञानाचं काम या शिक्षण विभागामध्ये केलं जातं. परंतु ह्या विभागात सुद्धा जर राजकारण कोणी पाहत असेल तर याच्यासारखी निंदनीय गोष्ट कुठलीही नाही. मित्रांनो, आपण बघत असतो ह्या शिक्षकांच्या परिश्रमातून अनेक राजकारणी घडत असतात. समाजकार्य करणारे अनेक मंडळी ह्या तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून घडलेली असेल.
परंतु जर एखादा अधिकारी जर तुम्ही टॉर्चर केला, त्याच्या बदलीचं नाही तर त्याला बडतर्फ करावं, अशा पद्धतीचं राज्यस्तरीय एखाद्या नेत्याने जर त्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला फोन करून जर सांगितलं असेल तर किती दुर्दैव या शिक्षण विभागामध्ये समजावं. मी एकच विनंती करतो, जर या खताळ सरांवरती झालेली कारवाई मागे घेतली नाही, त्यांच्यावरती जर कारवाई पुढे जात राहिली, तर आमच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे ह्या तालुक्यातले सर्व शाळा, आमचे सर्व पालक या शाळा बंद करून अकोले तालुका बंदची हाक देऊन आम्ही खताळ सरांना जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हा तालुका स्वस्थ बसणार नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लागलं मला वाटतं आत्ताच 8-10 दिवसात काहीतरी या शिक्षकांना परत माघारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने ते माघारी गेलेत. हा प्रकार अतिशय चिंताजनक आहे. जे शिक्षक त्या ठिकाणी काम करत होते, गावकऱ्यांच्या, ग्रामस्थांच्या, पालकांच्या मागणीनुसार ते काम करत होते, आज त्या ठिकाणी ते शिक्षक नाहीत. परत जो पालकांचा उद्रेक होईल त्याला सामोरं आम्हाला जावं लागणार आहे. आणि जर अशा वेळेस हे पालक आमच्याकडे आले तर आम्हाला आंदोलनाशिवाय दुसरा मार्ग नाही. कारण खेड्यापाड्यात गोरगरिबांची मुलं शिकत असतात, आमची मुलं शिकतात, त्याचं आम्हाला भान आहे, आम्हाला त्याची जाणीव आहे की ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले शिक्षक काय काम करतात, कसं काम करतात. ज्याचे मुलं शाळेत आहे त्यांना त्याचा अनुभव आहे, पण ज्याचे मुलंच शाळेत नाही त्याला त्याचा अनुभव नाही. मग ते लोक जे वाटेल ते मनाला करत असतात, वाटेल ते मनाला बोलत असतात. चुकीचा मेसेज कुणीही या ठिकाणी देऊ नये, कारण अतिशय चांगल्या दर्जाचं काम या ठिकाणी खताळ साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. आणि जे प्रिंट मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, या ठिकाणी जे लिखाण केलं जातं ते अतिशय खालच्या भाषेत लिहिलं जातं. हे अतिशय चुकीचं आहे. कारण जेवढ्या बदल्या या ठिकाणी झाल्या, मी काही शिक्षक माझे मित्र आहेत त्यांच्याकडे चौकशी केली, खरोखर खताळ साहेबांनी काही यात पैशाचा आर्थिक व्यवहार केलेला आहे का. एकही शिक्षक म्हटला नाही की 1 रुपयासुद्धा खताळ साहेबांनी कुणाचा चहासुद्धा पिला नाही. आणि पिला असेल तर असा एखादा शिक्षक समोर आणावा ज्याच्याकडून खताळ साहेबांनी चहा पिला असेल, तर मग आम्ही त्या ठिकाणी तुमची माफी मागू. परंतु असं काही नसताना एखाद्या अधिकाऱ्याला असं बदनाम केलं जात असेल, एखादा अधिकारी जर असा बदनाम होत असेल तर त्याची काम करायची उमेद ही खचली जाते आणि दुसऱ्या वेळेस तो असं उमेदीनं काम करत नाही. भविष्यकाळात हा एक खताळ साहेब हा अधिकारी एक भाग झाला, परत दुसरा अधिकारी खताळ साहेब गेल्यानंतर कोण चार्ज घेईल, तिथं कोण काम करीन, प्रत्येकजण हातबल झालेले आहेत. आणि म्हणून या सर्व अधिकाऱ्यांना त्यांना उभारी देण्यासाठी त्यांना आमचा पाठिंबा आहे. तुम्ही घाबरू नका, कारण शिक्षण क्षेत्र हे राजकारणाचं क्षेत्र नाही, या शिक्षण क्षेत्र हे पवित्र ज्ञानदानाचं क्षेत्र आहे. त्या ठिकाणी जे काम होतं आहे ते पवित्र काम होते. आणि म्हणून आज जर आपण ह्या शिक्षकांना उभारी दिली नाही, ह्या शिक्षकांच्या पाठीशी उभं राहिलं नाही, ह्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं नाही, तर भविष्यकाळात याचा विपरीत परिणाम होऊन हे प्रत्येक खेड्यापाड्यातले शिक्षक हातबल होतील आणि हे शिक्षक काम करणार नाही, कारण त्यांची मानसिकता काम करायची राहणार नाही. आज डिस्टर्ब झालेले बरेचसे शिक्षक डिस्टर्ब झाले, परंतु आम्हाला आम्ही त्यांना एवढंच सांगतो, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहे. जे कोणी लिखाण करत असेल त्यांनाही आमची विनंती आहे की बाबांनो, हा चांगला तालुक्यात काम चालू आहे, गेल्या 2-3 वर्षापासूनच हे असं का होतं आहे, याचं गांभीर्याने विचार आपल्या सगळ्यांना करावा लागेल. भविष्यकाळात असं होऊ नये माझी विनंती आहे. जे कोणी काय करत असेल, त्यांचा जो गैरसमज झाला असेल त्यांनी एकत्र बसावं, जो गैरसमज झाला असेल तो दूर करावा. परंतु तुमची मागणी जर शिक्षकाची असेल, तुम्ही अमुकच शिक्षक आम्हाला पाहिजे, पण त्या ठिकाणी अशी पद्धत असते, तो जर शिक्षक अतिरिक्त नसेल किंवा त्या ठिकाणी त्या शिक्षकाची तक्रार असेल तर त्या शिक्षकाला त्या ठिकाणावरून काढता येत नाही. आणि पर्यायाने जर काढलं तर नियमबाह्य काम त्या ठिकाणी दिसतं. एका बाजूने नियमबाह्य कामही करायला लावायचं आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे दोषही उघडकीस आणायची, ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. माझी एक विनंती आहे की भविष्यकाळात आपण सगळ्यांनी या ठिकाणी बसलं पाहिजे, नाहीतर गावागावात ही अशी माघारी आलेली शिक्षक आहे यांच्यासाठी आम्हाला आंदोलन करून न्याय मागावा लागेल, हीच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो.
अकोले तालुक्याचे पंचायत समितीचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी जालिंदर खताळ साहेब. खरं तर आपण सगळ्यांनीच बघितलं 8-15 दिवसापासून वृत्तपत्र झालं, जे मीडियाचे पोर्टल आहे त्यांच्यामधून त्यांच्या संदर्भाच्या बातम्या येत आहेत, लिहिलं जात आहे किंवा लिहिलं जात आहे, काही पण लिहिलं जात आहे. खऱ्या अर्थाने एक गट शिक्षण अधिकारी म्हणजे सगळ्या तालुक्याची जबाबदारी त्याच्यावर असते. आणि आपल्या अकोले तालुक्यासारखा भाग दुर्गम, अतिदुर्गम भाग आहे. काही ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांची पटसंख्या असते, काही ठिकाणी कमी पटसंख्या असते. तर अशा वेळेस काही ठिकाणी आपल्याला तो शिक्षक द्यावा लागतो. आणि तो शिक्षक का द्यावा लागतो की खरोखरच आपल्या अतिदुर्गम आणि आपल्या डोंगराळ भागामध्ये की मुलांचं शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून त्या ठिकाणी जी व्यक्ती असते किंवा जी व्यक्ती बसलेली असते तालुक्याच्या ठिकाणी, त्या व्यक्तीला तो निर्णय घ्यावा लागतो. अशा वेळेस आपले पदाधिकारी सांगतात किंवा सगळ्या जे पदाधिकारी असतील किंवा कोणी त्या गावातील सरपंच असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा कोणी पण असेल, त्यावेळेस त्या मुलांचं नुकसान नाही होऊ म्हणून त्यावेळेस आपण सांगितलं जातं की सर तुम्ही इथं हा शिक्षक आम्हाला उपलब्ध करून द्या. आजसुद्धा मागच्या 8 दिवसापासून 2 दिवस एकदाऱ्याची आमची शाळा बंद होती, म्हणजे तिथं शिक्षकच नव्हता. म्हणजे अशा वेळेस काही निर्णय आपल्याला घ्यावा लागतात. म्हणजे त्या ठिकाणी जो माणूस बसलाय त्या माणसाला ते निर्णय त्यावेळेस घ्यावा लागतात. का घ्यावा लागतात? तर मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून तो निर्णय त्यांना घ्यावा लागतं. गुणवत्तेच्या बाबतीत म्हटलं तर मागील 5 वर्षापासून मी पण जिल्हा परिषदेला काम करते. खताळ साहेबांचं काम म्हणजे गुणवत्तेच्या बाबतीत एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने ते करत आलेले आहेत. आणि जिथं शिस्त असेल तिथं शिस्तीनेच ते वागतात आणि चांगल्या पद्धतीने ते मुलांच्या बाबतीत म्हणजे गुणवत्ता कशी वाढली पाहिजे याबाबत त्यांनी निश्चितपणाने काम केलं आहे. आणि बदल्या झाल्या नाही का? याच्या आधीसुद्धा समयोजनाच्या बदल्या झाल्या. त्यांच्या आधी जो चार्ज होता त्यांच्या काळातसुद्धा बदल्या समयोजनाच्या झाल्याच आहे की इथून इथे द्या, तिथून तिथे द्या. म्हणजे हा प्रकार काही आज झाला नाही. म्हणजे इथून पाठीमागं का आणि त्या ठिकाणी तो माणूस बसतो तो पण कशासाठी करतो की कुठेतरी मुलांचं नुकसान होऊ नये आणि कुठेतरी मुलं चांगली शिकली पाहिजे म्हणून त्या जागेवरती जो माणूस बसतो तो निर्णय त्या ठिकाणी घेतला जातो. खरं तर वृत्तवाहिनीला असं जे आता 8-10 दिवसापासून वृत्तवाहिनीमध्ये म्हणजे अश्लील भाषेत किंवा म्हणजे वेगळ्या पद्धतीने त्या वृत्तपत्रामध्ये लिहिलं जाते. वृत्तपत्राला असा अधिकार मुळातच शहानिशा केल्याशिवाय किंवा त्या गोष्टीची कोणत्याही प्रकारची शहानिशा किंवा पुरावे नसताना लिहिण्याचा अधिकार वृत्तपत्राला नाहीच आहे. अशा पद्धतीने वृत्तपत्राने ते लिहिलं पाहिजे नाही. खऱ्या अर्थाने म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करायचं म्हणून कोणत्याही स्तरावरती आपण खालच्या भाषेमध्ये आणि खालच्या स्तरावर जाऊन लिहिणं हे कितपत योग्य आहे. आणि असं हे आपल्या आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाहीला शोभेल असं आहे का याच्यामध्ये? लोकशाहीच्या म्हणजे उद्या जर भविष्यामध्ये एखाद्या माणसाने एखादा अधिकारी तिथं असेल आणि तो खऱ्या अर्थाने तिथं जर खरंच चांगल्या पद्धतीने काम करीत असेल आणि त्याला खरंच वाटत असेल की मुलांचं खरंच भवितव्य घडलं पाहिजे, त्यासाठी त्याला काही निर्णय शिस्तीने घ्यावे लागले असतील आणि त्याला खरंच त्या अर्थातून त्याला टार्गेट केलं जात असेल तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे हा प्रकार किती निंदनीय आहे असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने ह्या शाळांच्या बाबतीत खताळ साहेब जे काम करत होते ते अतिशय त्यांनी चांगल्या पद्धतीनेच केलं होतं. याच्या पाठीमागे पण ज्या बदल्या झाल्या असतील त्यांचं पण म्हणजे समयोजन त्यांनी केलं होतं. म्हणून असं करू नये. लोकशाहीला हे खरंच पूरक आहे का? हे पूरक नाहीच आहे असं मी आज एक महिला म्हणून सांगते. आणि जे वृत्तपत्रामध्ये म्हणजे ह्या तालुक्यामध्ये जर असं वृत्तवाहिनीतून लिहिलं जात असेल तर खरंच म्हणजे ज्या वृत्तवाहिनीतून असं चुकीच्या पद्धतीने लिहिलं असेल तर खऱ्या अर्थाने त्यांना खरंच कुठेतरी धडा शिकवला पाहिजे. आणि जे आपल्या वरच्या स्तरावर SP असेल या ठिकाणी जाऊन ते पोर्टल जर चुकीच्या पद्धतीने जर ते पोर्टल प्रसारित माध्यमातून काम करत असेल तर निश्चितपणाने ते बंद केलं पाहिजे असं मला इथं आज निश्चितपणाने सांगावं असं वाटतं. खऱ्या अर्थाने मुलं म्हणजे हे काय म्हणतो आपण उद्याची पिढी घडवणारी असतात आणि त्यांच्यासाठीच कुणीतरी चांगलं काम करत असताना त्यांना कुठंतरी आडवं येणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि जातीपातीचं राजकारण जर म्हणायला गेलो आपलं तर आपला खरंच पुरोगामी विचारांचा तालुका आहे आणि कुठेतरी जातीपातीचं राजकारण कुणीच करू नये. म्हणजे
हा समाजाचा किंवा त्या समाजाचा आपला तालुका सगळ्या समाजांना एकत्र घेऊनच आपण म्हणजे काम करतो, तर निश्चितपणाने चांगल्या विचारांनीच पुरोगामी विचारांनीच काम निश्चितपणाने झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि जर असा आज या अधिकाऱ्याला त्रास झालाय, उद्या त्या ठिकाणी दुसरा अधिकारी बसणार आहे, भविष्यामध्ये त्या अधिकाऱ्याला सुद्धा जर त्यांनी सगळ्या म्हणजे काही चांगल्या गोष्टींसाठी चांगले निर्णय घेतले तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास होणार आहे. निश्चितपणाने भविष्यात या गोष्टींचा त्रास सुद्धा नाही हो, म्हणून आपण या गोष्टींवर आज थांबलं पाहिजे की जर ह्या अधिकाऱ्याला न्याय नाही मिळाला तर निश्चितपणाने आपण आंदोलन करू आणि कुठेतरी या गोष्टीला वचक बसला पाहिजे आणि कुठेतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि याच्यासाठी आपण हे आजच थांबवलं पाहिजे. म्हणून निश्चितपणाने आम्ही या आंदोलनासाठी निश्चितपणे आमचा सहभाग असेल. एवढं बोलून मी थांबते. जय महाराष्ट्र. मी माधवराव तिटमे. 40 वर्ष ह्या तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक काम करताना कोणावरही जरी अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या विरोधात ठाम उभं राहणं, त्या अन्यायाची सोडवणूक करणं हेच आमचं काम. परंतु खताळ सरांच्या निमित्तानं म्हणजे आपले प्रभारी गट शिक्षणाधिकारी यांच्या निमित्तानं जो काय प्रकार समोर आला, ज्या पद्धतीनं तो सगळा बनवण्यात आला, हे जेव्हा अभ्यासलं तेव्हा हे इतकं भयानक आहे. यामध्ये काही माणसांनी अगदी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचासुद्धा सहभाग घेतला. खूप आंबेडकर साहेबांनी सुद्धा मला नाही वाटत की ते अशा प्रकारचा एकतर्फी दबाव कोणावर करतील असं मला वाटत नाही, परंतु त्यांचाही दुरुपयोग केलेला आहे. त्यानंतर एक गोष्ट अशी समजली अनधिकृत सूत्रांकडून की कुणीतरी CO साहेबांना फोन केला होता आणि मंगळवारी आमच्याकडे ती फाईल येणार आहे आणि मंगळवारी आम्ही त्यांना सस्पेंड करणार आहे. CO साहेब, तुम्ही जिल्ह्याचे पालक आहात, ह्या कर्मचाऱ्यांचे पालक आहात. हे सगळं करताना एखादी व्यक्ती जर खरोखर दोषी असेल तर तुमच्या यंत्रणेकडून तपासा. परंतु तालुक्यात नाक्यावर जातीच्या नांग्या काढून काही बदमाश भडमुंजे आपण कुठं उभे आहोत याची त्यांना कल्पनासुद्धा नाही आणि पोट भरायचं किंवा ब्लॅकमेलिंग करायचं, मी कुणीतरी हे दाखवायचं आणि याच्यासाठी जर हे उद्योग केलेले जात असतील तर मग इथं अक्षरशः काहींनी ॲट्रॉसिटीची इज्जत घालवलेली आहेत. अशा प्रकारे जर कोणी वागत असेल तर मग पालक समाजाचा प्रतिनिधी म्हणून, मराठा समाजाचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला एक विनंती करायची आहे की दोषीला आम्ही कधीही पाठीमागं घालणार नाही. परंतु ह्या तालुक्यामध्ये एखाद्याचा दोष नसताना जर त्याच्यावर अन्याय झाला तर मात्र आम्ही कोणालाही, तो सरकारमध्ये असो केवढाही अधिकारी असो, त्यांना सोडणार नाही. मेहरबानी करून खताळ सरांवरील हा अन्याय कुठल्याही प्रकारे होता कामा नये. उलट प्रशासनातल्या त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गोष्टी समजावून घ्याव्यात. आपल्या अधिकाऱ्याला आपणच जर समजा पाठबळ दिलं नाही तर या समाजाचं काय अवस्था होईल. म्हणून मी त्यांना विनंती करतो आणि तात्काळ आमची खात्री झालेली आहे, आम्ही खात्रीशिवाय कधी बोलणार नाही. खताळ सरांच्या कुठल्याही गोष्टीवर एकही खरोच उठला नाही पाहिजे. एवढा चांगला अधिकारी आहे, सगळं रिपोर्टिंग आमच्याकडं चांगलं आहे आणि आमच्याही बोलण्याची दखल घेऊन पुन्हा तुम्ही त्यांची चौकशी करा, परंतु चांगल्याला चांगलं म्हणा. अन्यथा हा खताळ सरांवरचा नाही, ह्या आमच्या तालुक्याचा जो स्वाभिमान आहे, तालुक्याची जी मूल्य आहेत, ह्या मूल्यांवरचा हा आघात असेल आणि मग मात्र तालुका गप्प बसणार नाही. एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अकोले पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी श्री खताळ साहेब यांच्या निलंबनाच्या संदर्भाने या ठिकाणी माझ्या अगोदर बऱ्याच कार्यकर्त्यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे. असंही समजलं आहे की मंगळवारी त्यांच्या निलंबनावरची कारवाई होणार आहे. या आपल्या सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी शिक्षण मंत्र्यापासून तर कुठल्या खेडेगावातल्या शिक्षकापर्यंत एक मेसेज देऊ इच्छितो की शिक्षण क्षेत्र हे देशाला घडवणारं क्षेत्र आहे.
असं म्हटलं जातं की एक शिक्षक चुकला तर पुढच्या कित्येक पिढ्या चुकतात. म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ शिक्षण मंत्र्यापासून तर शिक्षकापर्यंत प्रत्येकानं अतिशय जबाबदारीनं विधानं केली पाहिजेत, जबाबदारीनं निर्णय घेतले पाहिजेत आणि जबाबदारीनं वागलंही पाहिजे. गेल्या 35 वर्षातला शिक्षण क्षेत्रातला माझा अनुभव सांगतो की अशा प्रकारे सत्प्रवृत्तीला जर त्रास दिला तर जगातली चांगली माणसं कमी होतात, जग विनाशाकडे जातं. आणि अपप्रवृत्तीला खतपाणी दिलं तर देशामध्ये अराजकता वाचते, समाजामध्ये अराजकता माजते. या सर्व दृष्टिकोनातून मी थोडीशी माहिती काढली की कुठल्याही खताळ साहेबांनी काय कागद घेतला, 25 शिक्षकांची नावं लिहिली, ती वरती पाठवली आणि बदल्या झाल्या. मला वाटतं इतकी काही सामान्य प्रक्रिया महेशराव नसावी. ही तावून सुलाखून अनेक टेबलावरून अनेक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यादी जाते आणि नंतर ती मंजूर होते. मगाशी माधवरावनी आणि अरुणनं सांगितलं की या अपप्रवृत्तीला जर खतपाणी मिळालं तर समाजामध्ये अराजकता माजू नये, यासाठी इथं माझे सर्व मित्रपरिवार हा आवर्जून या कार्यक्रमासाठी खताळ साहेबांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे. माहितीच्या आधारे असंही माहिती मिळाली की अनेक कार्यकर्त्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या, जिल्हा परिषद सदस्य असतील, तालुका पंचायत समितीचे सदस्य असतील, आजी असतील, माजी असतील, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य असतील, स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष असतील, या सर्वांच्या विनंतीवरून, शिफारशीवरून या बदल्या झालेल्या आहेत. मला वाटतं हे राजाभाऊ ही वस्तुस्थिती आहे. आणि अशी वस्तुस्थिती वरिष्ठांनी जर लक्षात न घेता तातडीनं जर कार्यवाही केली कुणाच्या तरी सांगण्यावरून, कुणाच्या तरी राजकीय दबावावरून, तर हा तालुका आत्तापर्यंत चळवळीचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे याला धर्मनिरपेक्षतेची जोड आहे. आमच्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत जातीय तेढ, धार्मिक भावना या गोष्टींना कधी कुणी थारा दिलेला नाही आहे. पण या माध्यमातून याची जर बीजारोपण या ठिकाणी होत असेल तर ते चुकीचं आहे. मी नम्रपणाने वरिष्ठांना आणि सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना असं सांगू इच्छितो की यात काही गैर असेल तर तुम्ही बसा. मागाशी अरुणनं सांगितलं, याला जातीय रंग देऊ नका, यात बसा, एकत्र या, याच्यावर निर्णय घ्यायचे, निष्पक्षपणे चौकशी करा आणि मग निलंबन करा. तोपर्यंत मंगळवारचं होणारं निलंबन या ठिकाणी तातडीनं रद्द व्हावं अशी मी आग्रही मागणी आणि विनंती शासनाला करतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. रामकृष्ण हरी. ठिकाणी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असं मी मानतो की चांगलं समाजात गेलं पाहिजे. समाजाचा सर्व स्तरातला, शिक्षण क्षेत्रातला विकास झाला पाहिजे. परंतु गेले 8 दिवसापासून मी जे पाहतोय पत्रकार मित्र हो, की खेदाची बाब अशी आहे का खरंच लोकशाहीमध्ये पत्रकारिता हा चौथा आधारस्तंभ आहे का? आणि एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याचं मनोबल खच्चीकरण जर झालं आणि त्यांनी जर त्याच्या स्वतःचं काही बरं वाईट जर केलं तर एखादा दुसरा अधिकारी असं काही चांगलं काम करायला धजावेल का? सगळ्यांनी जे मुद्दे मांडले त्याचं मी परत पुनरावृत्ती करणार नाही. परंतु एक खेदाने सांगावंशी वाटतं की जर अशा चांगल्या अधिकाऱ्याला तो कोणत्या जातीचा, पातीचा, कोणी काय केलं हे सगळ्यांना सगळं कळलं आहे. मी तेच मुद्दे परत रिपीट करत नाही. परंतु मला एक प्रांजळपणे सांगायचं आहे की आपण समाजयुक्त माणसं आहोत, जनसामान्यांचे कर्ते करीत आहोत. आपण अशा मार्गाने जाणं अजिबात चांगलं नाही आहे. आणि म्हणून केवळ तुम्हाला काहीतरी तुमच्या स्वतःच्या सोयीसाठी जर काही करायचं असेल तर ते अजिबात चालणार नाही. हे अकोला तालुक्यात चालू दिलं जाणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं का खताळ साहेबांना आम्ही इथं काढू तर देणार नाहीच नाही, दुसरा अधिकारी इथं येणार तर नाहीच नाही, निलंबनाची कार्यवाही तर अजिबात होणार नाही. त्यासाठी आम्हाला काय करायची पाळी आली ते करू आम्ही, तरच आम्ही थांबू. अन्यथा असं चुकीचं वळण ह्या तालुक्यात यानंतर कधीही लागू देणार नाही. कारण जे झालं आहे ते सगळ्यांच्या डोक्यावरून चाललं आहे आता. म्हणून मला प्रांजळपणे परत सांगायचं आहे का एखाद्या अधिकाऱ्याची जर मनोबल खचलं तर तिथं दुसरा अधिकारी कामच करणार नाही ना. म्हणजे सगळं कोणासाठी करायचं आहे? आणि जिल्हा परिषद शाळांचं शिक्षण अतिशय उत्कृष्ट आहे, अतिशय उत्कृष्ट आहे. आम्ही स्वतः पेक करून माझ्या नातवाला स्वतःला मी इथं टाकलं आहे अकोल्याच्या मराठी शाळेमध्ये. ती परिस्थिती मी पाहिली, त्यांच्याकडून ऐकलं, जाणून घेतलं मी. आणि त्याच लोकांना जर तुम्ही इतका त्रास देत असेल तर त्यांनी कुठं थांबायचं? म्हणून मला सांगायचं तात्पर्य असं आहे काही अशा अपप्रवृत्ती ताबडतोब थांबवा. त्यांनी स्वतःहून पण थांबवून घ्या
अन्यथा समाजाला वेगळं वळण लागेल आणि वेगळं वळण लागलं तर सगळं हाताच्या बाहेर जाईल. मग आम्ही गावाचे गावं बंद करू, गाव तालुका जिल्हा राज्यव्यापी होईल डायरेक्ट. त्यामुळे इतकं सोपं समजू नका आणि अशा चुकीच्या पद्धतीने जाऊ नका, हे नम्रतेने आता यावेळेस सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी आपल्या सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व आदरणीय जालिंदरजी खताळ यांच्या बाबतीमध्ये गेले 20 दिवसापासून अकोले तालुक्याच्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये गेल्या 20 दिवसापासून अकोले तालुक्यातील सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रचंड मोठा गोंधळ या सगळ्या लिखाणामुळे आणि या सगळ्या एकूण बातम्यांमुळे निर्माण झालेला आहे. मित्रांनो, माझ्या अगोदरच्या या सगळ्या अकोले तालुक्यातील सर्व राजकीय सामाजिक पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी खताळ साहेबांच्या संपूर्ण कारकिर्दीविषयी या ठिकाणी आपली भावना व्यक्त केलेली आहे. मलासुद्धा आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींच्या समोर ही गोष्ट अगदी नम्रपणे मांडायची आहे. अकोले तालुक्यामध्ये आपण कधीही चुकीच्या गोष्टीचं समर्थन या अगोदर किंवा आता सध्या आणि भविष्यातसुद्धा करणार नाही. परंतु जे आता ऐकायला मिळतंय, अनेक लोकांशी आम्ही बोललो, आमच्या तरुण सहकार्याने गेले 4-5 दिवसापासून अनेक लोकांशी ते बोललेत, अनेक शिक्षकांशी बोललेत आणि गट शिक्षण अधिकारी खताळ साहेबांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाविषयी प्रचंड चांगल्या भावना लोकांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. ज्या निकषाच्या आधारावर माननीय जिल्ह्याचे CO त्यांना आता मंगळवारी बडतर्फ करण्याची भाषा करतायत, ती बडतर्फ करण्याची भाषा अकोले तालुक्यातील विचारी कार्यकर्त्यांच्या डोक्यात घुसलेली आहे. आम्ही 15 दिवस या सगळ्या प्रक्रियेपासून बाजूला होतो. कोणत्याही पत्रकार असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रमुख असतील त्यांच्या बातम्यांच्या आधारावर आम्ही कधीही गंडांतर किंवा हक्क सांगितलेला नाही. इतिहासातली सगळी पानं उचकून बघा. या तालुक्याला एक पुरोगामी परंपरा आहे. प्राध्यापक गजे सर असतील, स्वर्गीय डिके अण्णा असतील, विजयराव पोखरकर असतील, मेत्रे सर असतील, टाकळकर सर असतील, अमोलजी वैद्य असतील, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व गणेशरावांपासून अमोल शिर्केंपर्यंत आणि आबा मंडलिक, अमोलजी पवार या सगळ्या लोकांनी या तालुक्यामध्ये प्रामाणिक पत्रकारिता या तालुक्यातली वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या मित्रांनी गेल्या 15 दिवसापासून, सागर शिंदे हा आमचा मित्र आहे, आपल्या सर्वांचा व्यक्तिगत जीवनात तो मित्र आहे, पत्रकारितेत त्यांनी काय लिहावं काय बोलावं हे आपण त्याला सांगण्याची गरज नाही. परंतु खताळ साहेबांच्या बाबतीत ज्या विषयामुळे हा वाद निर्माण झाला त्या विषयाच्या संदर्भामध्ये मला थोडक्यात बोलायचं आहे. या विषयाची चुणूक जेव्हा माझ्या कानावर काल आली, काही लोक डॉक्टर कडलक साहेबांच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी बसले होते आणि त्यांनी आज दुपारी या संदर्भात आपण मिटिंग घ्यावी, कारण उद्या रविवार आहे, सोमवारी सुट्टी आहे आणि मंगळवारी डायरेक्ट निलंबनाची कारवाई खताळ साहेबांच्या संदर्भात होणार आहे. अशा प्रकारची बातमी आल्यामुळं ताबडतोबीनं सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची नकारात्मक लाट जाणीवपूर्वक निर्माण झाली आणि म्हणून काल संध्याकाळी या सगळ्या लोकांनी एकमेकाला फोन करून आजचा हा सगळा सकाळची बैठक आणि आज संध्याकाळची सगळ्या कार्यकर्त्यांची प्रमुख भूमिका मांडण्याची पत्रकार परिषद आज आपल्या सर्वांसमोरची होते आहे. मित्र, हा विषय कशामुळे सुरू झाला, ह्या विषयाची गरज होती का, तर यासाठी या सगळ्या विषयाला अनेक कंगोऱ्या आहेत. मला व्यक्तिगत कोणावरही आरोप करायचा नाही आहे. या पत्रकार परिषदेला येताना सुद्धा सागर शिंदे यांच्याशी मी जवळपास 35 मिनिटं फोनवर बोलत होतो आणि म्हणून मी ती वस्तुस्थिती त्याच्या बाजूने सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे म्हणून त्यांनी जेव्हा त्यांना कळालं की या ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे त्यांनी माझ्याशी संपर्क केला. पण काल सायंकाळी मला आमच्या सहकार्याने जेव्हा या गोष्टीची कल्पना दिली त्यावेळेस मी शिक्षण क्षेत्रातली शिक्षणतज्ञ आदरणीय आमचे मित्र भाऊसाहेब चासकर यांना काल मी संध्याकाळी फोन केला की खताळ सरांवर ज्या प्रकारचे आरोप या सगळ्या मंडळींनी गेल्या 20 दिवसाच्या सगळ्या लेखांमध्ये मांडलेले आहेत, याच्यामध्ये तथ्य काय. चासकर सर, तुम्ही आणि मी आपण व्यक्तिगत जीवनात मित्र आहेत. या तालुक्यामधल्या अनेक चांगल्या पुरोगामी चळवळीच्या वेगवेगळ्या मुवमेंटमध्ये आपण एकत्र काम केलेलं आहे. मला तुम्ही अगदी प्रामाणिकपणे सांगा की वस्तुस्थिती काय आहे. खताळ सरांवर 44 बदल्या 48 बदल्या करण्याचा तात्पुरत्या सूचनेवरून समायोजन ज्याला म्हणतात त्या बदल्यांचा आरोप त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणलं या बाबतीमध्ये काय तथ्य आहे, तर यामध्ये तथ्य आहे म्हणे
तशा प्रकारचा अधिकार हा खताळ साहेबाला नाही आहे, परंतु तशा प्रकारच्या बदल्या करण्याच्या शिफारसी या तालुक्यातील लोकप्रतिनिधींपासून, जिल्हा परिषद सदस्यांपासून, पंचायत समितीच्या सदस्यांपासून तर गावोगावच्या LMCचे प्रमुख स्वतःच्या गावातील शाळेमध्ये शिक्षक असणं गरजेचं आहे. त्या शाळा ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्या टिकल्या पाहिजे आणि म्हणून प्रत्येक गावातील LMC चेअरमन स्वतःचा व्हिटो वापरून तालुक्याच्या गटशिक्षण अधिकारी असेल किंवा BDO असेल यांच्यापर्यंत सरळ तक्रार या तालुक्यातली सगळी परंपरा आता म्हणजे राहिलेली आहे. म्हणून तात्पुरत्या समायोजनाच्या ज्या काही 48 बदल्या गटशिक्षण अधिकारी खताळ साहेबांनी केल्या त्या जरी कायद्याच्या चौकटीत बसत नसतील, परंतु त्या बदल्या ह्या अकोले तालुक्यातील गोरगरीब आदिवासी पाड्यातील बहुजन समाजाच्या, सामान्य जनतेच्या, शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी, त्यांचं शिक्षणापासून ते वंचित राहू नये म्हणून केलेल्या आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या गेले आम्ही 4-5 दिवसापासून या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये अनेक लोकांशी बोललो. खताळ साहेबांवर मग भ्रष्टाचाराचे आरोप झालेत का? त्यांच्या लिखाणामध्ये भ्रष्टाचाराचे सुद्धा त्यांच्यावर आरोप झालेत, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारचा एक जरी शिक्षक व्यक्तिगत जीवनामध्ये समोर आला का मी एखाद्या शिक्षकांकडून जर अमुक बदलीसाठी मी जर तमुक पैसे घेतले असतील तर मी माझ्या पदाचा स्वतःहून राजीनामा देईल. म्हणजे एका व्यवस्थेच्या प्रमुखावर अशा प्रकारचे गंभीर आरोप करून संपूर्ण व्यवस्थेला वेठीस धरणं एक प्रकारे त्या व्यवस्थेला खिळखिळ करण्यासारखं आहे. घटनाबाह्य समितीमधले लोक, घटनाबाह्य प्रक्रियेच्या बाहेरचे लोकांना अशा प्रकारे व्यवस्थेच्या एका प्रमुख यंत्रणेला अशा प्रकारे जाब विचारून त्या यंत्रणेला दबाव ठेवून काही गोष्टी करण्याचा अधिकार नाही असं आमचं सगळ्यांचं मत आहे. अकोले तालुक्यातली शिक्षण व्यवस्था खताळ साहेबांच्या काळातली आम्ही सगळ्या लोकांनी बारकाईने सगळ्या लोकांना विचारलंय काय परिस्थिती होती यापूर्वीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या समायोजन बदल्या केल्या नाहीत का? तेव्हा असे काही प्रकार झाले नाहीत का? तर अशा प्रकारचे प्रकार गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये चालू आहेत. ते कशासाठी? गावोगावच्या आदिवासी पाड्यावरच्या शाळा टिकल्या पाहिजे. तर कमी पट आहे, द्विशिक्षक शाळा आहे, त्रिशिक्षक शाळा आहेत, त्या शाळांना शिक्षक गेले पाहिजेत. आदिवासी भागात लोक जायला तयार होत नाहीत. मग प्रशासनाचे प्रमुख म्हणून जे त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्यावर प्रचंड प्रेशर असतो. लोक शिक्षक मंडळी सुद्धा राजकीय नात्यांचा, राजकीय संबंधांचा वापर करतात, वेगळ्या माध्यमातून दबाव टाकायचा प्रयत्न करतात. घटनात्मक पदावर बसणाऱ्या माणसांना अशा प्रकारच्या काटेरी खुर्चीवर बसल्यानंतर सगळ्यांना समान धाग्यामध्ये जोडण्याचं दिव्य काम खताळ साहेबांनी मागच्या काळामध्ये केलेलं आहे. खताळ साहेबांचा कार्यकाळ नीट अनुभवून बघा. आपण सगळ्यांनी कोविडचा अत्यंत वाईट काळ पाहिलेला आहे. काय परिस्थिती कोविडच्या काळामध्ये अकोले तालुक्याची, या संपूर्ण अकोले तालुक्यातील जनतेला वाचवण्यासाठी या अकोले तालुक्याच्या सर्व शिक्षक संघटना खताळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये पुढे आल्या. सगळे राजकीय पक्षाचे नेते घरात बसलेले होते, सगळे स्वतःला महान समजणारे लोक घरात बसले होते, पण शिक्षक रस्त्यावर उतरले, खताळ साहेबांच्या प्रेरणेतून उतरले आणि म्हणून त्यांनी जी मुवमेंट चालू केली अकोले तालुक्यातल्या जवळपास 7 ते 8 हजार लोकांना त्या कोविडच्या काळात उपचार मिळाले, लोक जगलेत. त्याचे आशीर्वाद खताळ साहेबांच्या पाठीशी आहे. म्हणून मला नम्रपणे एक गोष्ट सांगायची, ज्या महिलेच्या संदर्भामध्ये ज्या महिलेच्या बदलीवरून हा इगो पॉईंट ज्याला म्हणू आपण, हा इगो पॉईंट तयार झाला, त्या महिला भगिनीला सुद्धा माझी विनंती आहे, तुम्हाला अडचण होती, तुम्ही मान्य केली, ती गटशिक्षण अधिकारी म्हणून तुम्हाला जांभळदऱ्याला काहीतरी तुमची बदली झाली होती, परंतु तुम्ही एक दिवस सुद्धा त्या शाळेवर हजर झाला नाहीत. तुम्हाला ताबडतोबीनं जी शाळा तुम्हाला अपेक्षित होती त्या शाळेवर तुम्हाला खताळ साहेबांनी ताबडतोब त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत. आज तुम्ही नवलेवाडीच्या शाळेमध्ये आहेत. पण ज्या पद्धतीनं खताळ साहेबांच्या बडतर्फीसाठी तुम्ही राजकीय नेत्यांचा वापर करून राज्यातल्या नेतृत्वाचा दबाव आणून तुम्ही शिवसाहेबांना त्या ठिकाणी प्रेशर टाकला आणि तातडीनं चौकशी समिती केली. चौकशी समितीचा अहवाल आलाय, आम्हाला सगळ्यांना माहीत आहे. चौकशी समितीचा अहवाल उघडल्यानंतर 44 समायोजन बदल्यांमध्ये खताळ साहेब दोषी ठरणार याची आम्हाला कल्पना आहे, परंतु ते काम त्यांनी समाजहितासाठी केलेलं आहे. व्यक्तिगत खताळ साहेबांचा या संदर्भामध्ये कोणताच मोटिव्ह नव्हता. त्यांनी या तालुक्यातील सगळ्या लोकांच्या गरजा ओळखून तशा प्रकारच्या बदल्या केलेल्या आहेत आणि म्हणून लोक खुश आहेत. जेव्हा शिस्त लावण्याचा प्रकार होतो, जेव्हा कोणत्याही व्यवस्थेला एका विशिष्ट वळणामध्ये बांधण्याचा प्रकार होतो, तर नकळतपणे काही लोक, काही आत्मे हे दुखावले जातात. कारण सगळ्यांना शिस्त मान्य असत नाहीत आणि मग या शिस्तीचा बडगा जो खताळ साहेबांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये या सगळ्या व्यवस्थेला लावलेला आहे, त्याच्यामध्ये अकोले तालुक्यातील सगळ्या गावोगावच्या वातावरणामध्ये प्रचंड समाधानाचं वातावरण आहे. काही लोक नाराज झाले असतील, काही लोकांना वेळेच्या अगोदर घरी यायची सवय आहे, काही लोकांना उशिरा जाण्याची सवय आहे. मग जर ह्या सगळ्या व्यवस्थेला एका चाकोरीमध्ये बांधण्याचं काम जर खताळ साहेबांनी केलं असेल तर मी निश्चितपणे या तालुक्याचा एक सर्वसामान्य नागरिक म्हणून अकोले तालुक्याच्या जनतेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. मला एका गोष्टीचं अजून वाईट वाटतंय, मी माझं भाषण थांबवणार आहे, माझी मुलाखत थांबवणार आहे, परंतु एका बदल्यांच्या विषयावर एका कर्तबगार अधिकाऱ्याला तुम्ही त्याच्या संपूर्ण आयुष्यातून उठवण्याचा जो काही कट चालवलेला आहे त्याचा मी प्रथम जाहीर निषेध करतो. याचं कारण असं आहे, एका
प्रशासनाच्या प्रमुख अधिकार पदावर बसण्यासाठी त्या माणसाला खूप तपश्चर्या करावी लागते. बाहेर राहून कुंपणाच्या बाहेर राहून कुंपणाच्या आतल्या गोष्टी पाहणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष त्या कुंपणाच्या आतमध्ये जाऊन काम करणं, संपूर्ण जनतेचं समाधान करणं ही सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून ज्या ज्या यंत्रणा अशा प्रकारच्या अकोले तालुक्यामध्ये कार्यरत आहेत त्या सगळ्या यंत्रणांच्या पाठीमागं उभं राहण्याचं धाडस या सगळ्या तरुण मंडळींनी दाखवलं. यांचं सुद्धा मी कौतुक केलं पाहिजे. कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येक माणसाच्या स्वभावामध्ये काही दोष असतात. काही लोक शिस्तप्रिय आहेत, काही लोक तापट आहेत, काही लोक बोलताना कमी बोलतात पण काम वेगळं करून दाखवतात. तशा प्रकारचं काम खताळ साहेबांनी केलेलं आहे. नवोदयचा रिझल्ट बघा, शिष्यवृत्तीचे रिझल्ट बघा. खताळ साहेबांच्या काळामध्ये अकोले तालुक्याच्या सगळ्या सर्वांगीण प्रगतीमध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेचा निकाल हा सर्वोच्च आहे जिल्ह्यामध्ये. तशा अर्थाने अकोले तालुका डोंगराळ तालुका आहेत, खेडोपाडे जायला रस्ते नाही आहेत. त्या ठिकाणी आदिवासी भागामध्ये शाळा आहेत, पाऊस प्रचंड पडतो. अकोल्यासारख्या शहरामध्ये राहून त्या ठिकाणी 50-50 किलोमीटरपर्यंत जाणं, प्रवास करणं आणि तिथल्या आदिवासी भागातल्या मुलांना शिकवणं ही सोपी गोष्ट नाही, पण शिक्षक लोक करतायत आणि त्यांना गाईड करण्याचं काम खताळ साहेब गेले अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये करतायत. म्हणून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सगळ्या प्रतिनिधींच्या माध्यमातून हेच या ठिकाणी सांगायचं आहे की मंगळवारी तुम्हाला शिवसाहेब खताळ साहेबांना बडतर्फ करायचं आहे. मंगळवारी दुपारपर्यंत आम्ही तुमच्या निकालाची वाट पाहणार आहोत. मंगळवारी दुपारी आम्ही तालुक्याचे तहसीलदारांना निवेदन देऊन बुधवारी सकाळपासून अकोल्याच्या तहसील कार्यालयासमोर खताळ साहेबांच्या समर्थनार्थ आमचा उपोषणाचा मंडप त्या ठिकाणी आम्ही ठोकणार आहे. या तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या चुकीची दडपशाही कुठल्याही प्रकारे कोणती यंत्रणा खपून घेणार नाही. चांगल्या गोष्टी मांडा, चांगल्या गोष्टीचं समर्थन करू. समाज सुधारण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहे त्यांच्या पाठीशी उभे राहू. परंतु समाजाच्या हिताच्या माणसांच्या जर तुम्ही आड येत असाल तर अशा प्रवृत्तींना आम्हाला सुद्धा जाणीवपूर्वक विरोध करावा लागेल. आणि म्हणून आज मुद्दामून खताळ साहेबांच्या निर्णयासाठी एखादा अधिकारी आयुष्यातून उठवणं, उद्या त्याचं काहीतरी बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार कोण? एखाद्या माणसाचं मनोधैर्य खच्ची करणं आणि त्या पदावर पुन्हा नवीन येणाऱ्या माणसाला कोणत्या प्रकारचं नैतिक बल त्या ठिकाणी राहील हा सुद्धा एक आत्मचिंतनाचा विषय आहे. एकीकडे शासन शाळा बंद करण्याचं धोरण सुरू केलेलं आहे. अनेक 14,000 शाळा त्या ठिकाणी शासन बंद करायला निघालेत. अशा परिस्थितीमध्ये हा माणूस अकोल्याच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाची ज्योत पेटवतोय. ती ज्योत पेटवण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर आहेत. आमच्या आंदोलनाचा अजेंडा आम्ही तुमच्यासमोर सांगितलेला आहे. मंगळवारी दुपारी तुमच्या निर्णयाची आम्ही वाट पाहू. बुधवारी आमच्या सर्व समितीची अकोला तालुका स्वाभिमान बचाव जी समिती आहे त्या समितीची बैठक होईल. तुमच्या व्यक्तिगत स्वरूपाचे जे काही खताळ साहेबांचे जे आरोप आहेत 1 to 1 आपण चर्चा करण्याची आमची तयारी आहे. पण त्यांचं निलंबन आणि बडतर्फ या तालुक्यातील जनता खरी स्वीकारणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये चाललेला गोंधळ अकोले तालुक्याने गेल्या 20-25 दिवसापासून पाहिला आणि तालुका पुरोगामी असला तरी वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ आहे. आणि म्हणून प्रगल्भ वैचारिकदृष्ट्या असणाऱ्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने पंचायत समिती अकोले येथील गट शिक्षणाधिकारी श्री जालिंदर खतार यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात हा अनेक शिक्षक संघटना, अनेक राज्याचे पदाधिकारी, अनेक सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी मिळून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने अकोले तालुक्यातील सर्व पत्रकार उपस्थित आहेत. त्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या जवळपास 20-25 दिवसापासून या तालुक्यामध्ये काही मीडिया ट्रायल चालू आहेत काय अशी शंका निर्माण होते आणि या मीडिया ट्रायलचे बळी अनेक अधिकारी पडत आहेत असं जाणवतं आहे. आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक ह्या प्रकरणाकडे तटस्थतेने पाहिलं पाहिजे. काय गोष्ट आहे, अकोले तालुक्यातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये अनागोंदी कारभार चालला आहे अशा प्रकारच्या चर्चा होतात आणि त्या अनागोंदी कारभाराला एका राजकीय रंग देण्याचा प्रयत्न, जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न काही समाज घटक करतायत. काय गोष्ट आहे मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आमची एक भगिनी तिला एका शाळेवर जांभूळदरा येथील शाळेवर शासकीय नियमानुसार बदली झाली. त्या ताईंना तिथे जाण्यामध्ये अडचण होती म्हणून सदरू ताईंची प्रतिनियुक्ती जिल्हा परिषद नवलेवाडी शाळेवर केली आहे. आणि या अनुषंगाने अकोले तालुक्यात एक प्रकारचा गजब झाल्यासारखी परिस्थिती निर्माण केली आणि या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून प्रभारी चार्ज असताना सुद्धा जालिंदर खताळ नावाचे जे काही अधिकारी आहेत ते चांगलं काम करत असताना त्यांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक बदनामीचं षडयंत्र रचण्यात आलं. काय आहे ही गोष्ट, का त्यांची जी प्रतिनियुक्ती ताईंची दिली त्याला आमदार साहेबांनी एक लेखी असं
त्यांनी आमदार साहेबांचं लेखी पत्र मिळालं आणि त्या आमदार साहेबांच्या लेखी पत्रावर त्यांची प्रयुक्ती नियुक्ती केली गेली आणि यातून निर्माण झाला हा म्हणजे समायोजनाचा जो काही प्रतिनियुक्तीचा जो वाद आहे तो आहे. आपण समजून घेतलं पाहिजे परिस्थिती काय झालंय. एकूण साधारणतः 38 बदल्या झालेल्या आहेत. त्यातल्या 12 बदल्या ह्या गटविकास अधिकाऱ्यांच्या लेखी निर्णयानुसार झालेल्या आहेत. 4 बदल्या ह्या गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या लेखी नियमानुसार झालेल्या लेखी आदेशानुसार झाल्या. 14 बदल्या ह्या तोंडी आदेशानुसार झाल्यात आणि 7 डिसेंबर पूर्वी ह्या ज्या काही 7 बदल्या आहेत त्या ह्या समायोजन प्रक्रियेच्या अगोदर आहेत. मग काय आहे, भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये लोकांसाठी कार्य करणारं कार्यकारी मंडळ आहेत. काही नियम हे आपल्याला हे माणसांसाठी बनवले जातात आणि अकोले तालुक्याचा एकंदर परिस्थितीचा विचार केला तर काय भयानक परिस्थिती आहे. अकोल्यातल्या 135 शाळा ह्या 20 पटसंख्येच्या खाली आलेल्या आहेत. अकोल्यासारख्या डोंगराळ भागामध्ये आदिवासी भागामध्ये दळणवळणाचे साधनं कमी असताना शाळा टिकवणं हेच अवघड काम झालेलं आहे. त्यामध्ये 80 शिक्षक या ठिकाणी कमी आहेत. आपण याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून ही जी शिक्षकांची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार जिथे गरज आहे तिथे शिक्षकांची प्रयुक्ती नियुक्ती देण्याचा एक प्रयत्न खताळ यांनी केलेला आहे. मग यामध्ये जर काही दोष असेल तर त्याची निरपेक्ष चौकशी व्हावी आणि त्या चौकशीत सुद्धा कधीतरी सामाजिक जाणीव ठेवली पाहिजे. मी परवा महेशराव त्या खताळशी बोललो. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं का डॉक्टर साहेब मला अँटीसायकेट्रिक ड्रग चालू आहेत, मला कदाचित आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. अरे एखाद्याला आयुष्यातून उठवायचा, त्याचं कुटुंब रस्त्यावर आणण्याचा हा कुठला न्याय. मग एका बाजूला आपण म्हणतो धर्मनिरपेक्ष आहोत, एका बाजूला आपण म्हणतो का सगळ्यांना न्याय दिला पाहिजे. मग एकाला न्याय देत असताना दुसऱ्याचं कुटुंब उघड्यावर येईल याची आपण दखल घेणार आहोत का नाही. मग काय केलं आत्ताच महेशरावने मनोजरावने आणि सगळ्यांनी सांगितलं का या काळामध्ये काय झालं. आपण उदाहरण घेऊया जिल्हा परिषद अकोल्याच्या जिल्हा परिषद शाळेचं. 10च्या खाली पटसंख्या असणारा हा पट विभाग 250 पर्यंत गेला. कोणी प्रयत्न केले हे आमच्या शिक्षक वृंदांच्या प्रयत्नातून शक्य झालं आणि म्हणून फक्त स्कॉलरशिपच नाही, नवोदयचाच प्रथम क्रमांक नाही तर अकोले तालुक्याचे शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी असेल, निवड प्रक्रिया असेल, सेवा पुस्तकांचं कामकाज आहे, आज तालुका प्रथम क्रमांकावर आहे. यामध्ये त्यांचं योगदान दिसत नाही का. आणि म्हणून माझी काही या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना सुद्धा विनंती आहे का साहेब जर या सगळ्या गोष्टींची माणुसकीच्या नात्याने धर्मनिरपेक्षतेच्या नात्याने तटस्थपणे चौकशी झाली पाहिजे. जर खरोखर कुठे मोठे आर्थिक व्यवहार झाले असतील तर नक्की कारवाईचा विचार करा. परंतु मी महेशराव असं स्वतःच्या या 38 शिक्षकांची बोललो, त्यांचा असं लेखी आहे का 1 रुपयाचा सुद्धा आर्थिक व्यवहार झालेला नाही. तशा प्रकारचे लेखी आमच्याजवळ आहेत. आणि मग CMCचं ज्यांना शाळा चालवण्याचं हे आहे त्या CMCच्या जवळपास 179 CMCनी असं निवेदन दिलंय का आम्हाला खताळ साहेबाच्या ठिकाणी पाहिजे. मग अशा कार्यकर्तृत्ववान असणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध आपण कोणती कारवाई करा. तर आमची स्पष्टपणे मागणी आहे का अशा या गोष्टीची जातनिरपेक्ष चौकशी करून तटस्थ यंत्रणेच्या मार्फत चौकशी करून या अधिकाऱ्याचं योग्य प्रकारे पुनर्वसन केलं पाहिजे. आमचे तर निलंबनाचेच नाही, कारवाई काही केलीच नाही पाहिजे, परंतु यांचा चार्ज सुद्धा काढून नाही घेतला पाहिजे महेशराव. म्हणून आमची अशी आग्रहमायने का सामाजिक कार्यकर्ते म्हणून, या शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी म्हणून, या वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून माझी या सर्व पत्रकार बांधवांच्या मनामित्ताने विनंती आहे का आपण हा जो पुढच्या काळात सुद्धा भवितव्यामध्ये खताळांसारखाच कर्तव्यदक्ष अधिकारी राहिला पाहिजे आणि म्हणून त्यांच्याकडे चार्ज राहिला पाहिजे अशी आपली पण आग्रही मागणी आहे. मग काय आहे दुसरी गोष्ट, या तालुक्याला पत्रकारितेचा अनेक उदंड असा चांगला वारसा आहे आणि म्हणून तो वारसा सुद्धा माझे पत्रकार बंधूंना विनंती आहे का आपण जपला पाहिजे. त्या वारसाचा आपण नक्कीच विचार कराल, आपण त्या दृष्टीने प्रयत्न कराल हाय मी या निमित्ताने आशावाद व्यक्त करतो. आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने जर जालिंदर खताळ यांच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सर्व या सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी या नात्याने कदाचित मंगळवारपासून कदाचित आम्हाला आमरण उपोषणासारखा मार्ग अवलंबावा लागेल. कदाचित अकोले बंद, अकोले तालुका बंद आणि सगळ्या शाळा बंदचा निर्णय जर घेण्यात आला तर त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासकीय यंत्रणाच राहील असा या निमित्ताने होतो. आणि आमच्या पत्रकार बंधूंना आमची कळकळीची विनंती आहे का तुम्ही सुज्ञ आहात,
तुम्ही आम्हाला या गोष्टीला जर काही अडचणी असेल तर ते समंजस्याने एखादी गोष्टीची चर्चा करून तो प्रश्न सोडवावा, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा जातीवाद येऊ नये हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. ज्या भगिनीच्या संदर्भात हा अन्याय वाटत असेल तर माझी सीओ साहेबांना विनंती आहे का त्या भगिनीची सुद्धा जिल्हा परिषद नवलेवाडी शाळेत त्यांना पाहिजे असेल तर तिथंच कायमस्वरूपी बदली करावी. त्यासाठी तुम्हाला जी काही योग्य कारवाई असेल ती करण्याला सुद्धा आमची तुम्हाला 100% आमच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती करण्यात येते. हाच आशावाद व्यक्त करतो. या तालुक्यात कधी जातीवाद नव्हता, नाही आणि भविष्यात सुद्धा राहणार नाही. हीच या निमित्ताने पुरोगामी तालुक्याची ओळख, सर्वांना सर्व घटकांना सामावून घेण्याची ओळख, कोणाच्यावर अन्याय झाला तर त्याच्या पाठीमागं उभं राहण्याची ही जी काही तालुक्याची ओळख आहे ती या निमित्ताने कायम राहील असा आशावाद व्यक्त करतो. पुढच्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी प्रशासनाला विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. ज्या पत्रकारांनी लिहिले काही गोष्टी आल्या मीडियामध्ये ज्या काही आल्या पण ते अधिकारी पण काय येत नाही बोलायला, तुम्हीच काय येत बोलायला? नाही, अधिकाऱ्यांवर झालेला अन्याय अधिकाऱ्यांशी बोलतायत. अधिकाऱ्यांना जनतेशी बोलण्याचा तशा अर्थाने अधिकार राहत नाही. परंतु एक सजग नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूला कोणत्या घटना चालू आहेत, काय चालू आहे, एक सजग नागरिक म्हणून आपण आपल्या आजूबाजूला पाहण्याची आपली परंपरा राहिलेली आहे. अकोले तालुक्यात ही परंपरा कायम जपेल असं माझं मत आहे. ज्याच्यावर अन्याय होतो तो त्याच्या वरिष्ठांकडे त्याची दाद मागण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून खताळ साहेबांनी माझ्या माहितीप्रमाणे आमदार साहेब असतील, तालुक्याचे माजी आमदार, या सगळ्या लोकांनी त्यांनी संपर्क केलेला आहे. आज इथं जिल्हा परिषदेच्या सदस्य बाजीरावताई दराडे यांच्या मिसेस सुषमाताई दराडे या ठिकाणी बसलेल्या आहेत. अरुणभाऊ शेळके पंचायत समिती सदस्य आहेत. आमच्यासारख्यांना डायरेक्ट त्या यंत्रणेशी संबंध येत नाही, परंतु प्रत्यक्ष त्या यंत्रणेशी संबंध असलेल्या कैलासराव वागचोरे असतील, जालेंद्रराव, ह्या सगळ्या लोकांशी आम्ही बोललेलो आहे. त्यांनी खताळ साहेबांच्या संपूर्ण कारकिर्दीविषयी प्रचंड समाधानाचं वातावरण व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामुळं जाहीरपणे त्यांची बाजू घ्यायला काय हरकत नाही. जो काय तुम्ही सांगताय अहवाल येणार आहे अजून, त्या अहवाल काय येणार हे तुम्हाला माहीत झालंय का? हो, 100%. खताळ साहेबांना ज्या काही त्यांनी बदल्या केलेल्या आहेत तात्पुरत्या समायोजनाच्या, तशा प्रकारचा ज्याला रेकॉर्डली म्हणतो तशा प्रकारचा अधिकार त्यांना मिळत नाहीत. निवड आता महाराष्ट्रामध्ये एकमेव खताळ साहेब आहेत का त्यांनी अशा प्रकारच्या बदल्या केल्यात. संगमनेरला तिथल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा अशा प्रकारच्या बदल्या केलेल्या आहेत. तिकडे त्याला तिथल्या सुद्धा केलेल्या आहेत. त्या तालुक्यातली शिक्षण व्यवस्थेमध्ये गोंधळ होऊ नये, गावोगावच्या कमी शिक्षक असलेल्या शाळा चालाव्यात म्हणून तिथल्या लोकप्रतिनिधी, तिथल्या समाजकारणातल्या प्रमुख लोकांशी बोलून अशा प्रकारचे ॲडजस्टमेंट करावे लागतात. संघटनेच्या वतीने साहेबांच्या स्मरणार्थ म्हणजे आपलं असलेले सर्व पक्षाचे राजकीय पदाधिकारी, आमच्या तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांच्या वतीनं प्रथमतः प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियांचे जे सर्व प्रतिनिधी आहे यांचं मी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आदरणीय जगतापताई आमच्या नातेवाईक आहेत. समायोजनाच्या अगोदर मी ताईंना संपर्क केला की तुम्हाला सोयीची शाळा, भाऊ नात्याने मी तुमच्यासोबत आहे. दिवसभर मी त्यांच्या संपर्कात होतो. त्यांनी मला सांगितले की मला गैरसोयीची शाळा मिळाली. मी आदरणीय कोल्हे साहेबांना तात्काळ फोन केला. साहेब म्हणले की मी उद्या ऑफिसला आल्यानंतर तुम्ही मला ती वस्तुस्थिती लक्षात आणून द्या. खताळ साहेबांशी बोलून ताईंवर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. ताई मला म्हटल्या की आमदार साहेबांशी संपर्क करा. मी आमदार साहेबांचा जुना कार्यकर्ता असल्यामुळे तात्काळ फोन केला. आमदार साहेबांनी फोन उचलला की म्हणलो ताई आमच्या नातेवाईक आहे. ते म्हणले कोणताही अन्याय होणार नाही, सर्व व्यवस्थित चाललेलं असताना काही लोकांना हे मान्य नव्हतं आणि मग त्यांनी अशा पद्धतीचं षडयंत्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कुठंतरी व्यवस्था बदनाम करायची, आमचा अकोले तालुक्याचा दर्जा बदनाम करायचा, आमचा प्राथमिक शिक्षक बदनाम करायचा. आणि म्हणून मी नोकरीच्या अगोदर पत्रकार म्हणून काम केलेलं, प्रभात केला, किसन हासे साहेबांचा संगम संस्कृती केला. म्हणून पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे आणि म्हणून पत्रकारांनी सत्यवादी असलं पाहिजे, आमची प्रामाणिक भूमिका आहे. 48 बदल्यांच्या विषयात आम्ही शिवसाहेबांना, मी त्याच्यातला लाभार्थी आहे, आम्ही लिहून दिलं आहे का कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. जर कुणी असं म्हणत असेल तर त्यांनी त्याचा पुरावा द्यावा. मी 100 रुपयाच्या स्टाम्प पेपरवर लिहून देतो की खताळ साहेबांनी 1 रुपया घेतला नाही, शिवसाहेबांनी मला बडतर्फ करावं. म्हणून कुठंतरी चांगलं चाललेलं असताना कुठंतरी आम्हाला श्रेय मिळालं पाहिजे, ही भूमिका चुकीची आहे. आताच सर्वांनी सांगितले की खताळ साहेबांवर बडतर्फ कार्यकारी अधिकारी कारवाई करणार आहे.
ज्या दिवशी हा निकाल लागेल त्या दिवशी अकोले तालुक्यातील सर्व शाळा बंद केल्या जातील. आमचे सर्व शिक्षक रस्त्यावर उतरतील. शिवसाहेबांना घेराव घालण्याची आमची क्षमता आहे. आणि म्हणून शिवसाहेबांनी निरपेक्षपणाने चौकशी करावे. ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांची पत्रकारांसमोर इन कॅमेरा पुरावे त्यांनी द्यावेत. हा अगस्ती ऋषींचा, राघोजी दादांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शिवरायांचा क्रांतिकारी तालुका आहे. आम्ही लेखनी आहेत, पण वेळ आली तर आम्ही बंदुका हाती घ्यायला घाबरत नाही. मी क्रांतिकारी शिक्षक आहे. कोरोनाच्या काळात 2 लाखाचा किराणा मी वाटला. आता सकाळी साहेब सर्वांसमोर सांगतो की पैठण शाळा डबगाईस आले 11,111ची देणगी देऊन या ठिकाणी मी आलेलो आहे. आम्ही गुणवत्ता देतो आणि मग समाजसेवा करतो. दलित हा शब्द मला खटकला साहेब. महिलेची गैरसोय झाली, अन्याय झालेला नाही. आणि दलित महिला हा शब्द प्रयोग चुकीचा आहे. इथं डॉक्टर संदीप कल्लक आहे की मराठा मोर्चाला मी 2001ची त्या ठिकाणी मदत दिली माझ्या बांधवांसाठी. आदिवासी मोर्चाला 2001 दिले. सर्वांना हा तालुका गुण्यागोविंदाने राहणार आहे. आणि चुकीचा पायंडा हा तालुका खापून घेणार नाही. तुमच्याबरोबर आम्ही सुद्धा उपोषणाला सर्व तालुक्यातील शिक्षक बसू. जे होईल ते होईल. मी उद्या केसरकर साहेबांचे जे OST आहे अमोल बोरसरांचं माझं बोलणं झालं आहे की ते म्हटले की वस्तुस्थिती लक्षात आणून द्या. आपण त्यांना ईमेल करतोय. वेळ आली तर बरं ते साहेबांशी बोलणार आहे, मुख्यमंत्री सचिवांशी. आज पाथर्डीच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांशी मी बोललो तर पाथर्डीचा सेवा वर्ग बदल्या स्थगित आहे. कारण म्हणजे अकोल्याचं वाद अजून शांत झालेलं नाही. आणि म्हणून मी जास्त बोलत नाही. सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं, आमच्या तमाम गुरुजनांच्या वतीनं मी या खताळ साहेबांना पाठिंबा देतो की सत्यवादी माणूस आहे, प्रामाणिक माणूस आहे. प्रामाणिक माणसासोबत आम्ही सदैव आहोत. जास्त बोलत नाही. माझ्यासारख्या पदवीधर शिक्षक संघटनेच्या अध्यक्षाला आपण बोलण्याची संधी दिली. सर्वांचे आभार मानून थांबतो. आज या ठिकाणी सर्वच मान्यवरांनी आमचे जे काही अकोले तालुक्यातले सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातले विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्वांनी अगदी पोटतिडकीने सांगितलं की एक शैक्षणिक या ठिकाणी जे वातावरण आहे ते खवळून निघालेलं आहे. आणि एक हे असल्या प्रकारचं वातावरण विकासाच्या बाबतीत अतिशय बाधा देणारं आहे. आणि मुख्य म्हणजे जागतिक लेव्हलला आपण बघतो की अनेक प्रचंड आव्हानं आहेत. आता जेवणसारखा परत कोविडचा नवीन व्हेरियंट येतो आहे. पूर्वी कोविडच्या काळामध्ये खूप शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं झालं आहे. आणि आता परत तो जर व्हेरियंट आला तर परत लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवू शकते. पर्यायाने शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांचं जे काही शिक्षणाचं जे काही काम आहे ते काही अंशी त्याच्यावर प्रभाव पडू शकतो. असले आव्हान खूप महत्त्वाचे की जेणेकरून आपल्या भारताच्या विकासाला बाधक ठरू शकणारे आहेत. आणि त्यात अशा प्रकारचं कुठंतरी एक वातावरण तयार होतं आहे ते अगदीच म्हणजे चांगलं नाही. हे शैक्षणिक वातावरणामध्ये अशा पद्धतीचं बाधा येणारे ह्या जे काही घटना घडतात ते त्या एक तालुका महिला अध्यक्ष या नात्याने इथं मी सांगू इच्छिते की कृपया असं घडू नये. आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये बाधा आणणाऱ्या घटनांचा या ठिकाणी सर्व शिक्षक आणि महिला बाजूने किंवा एक अध्यक्ष या नात्याने मी सांगू इच्छिते की असं एक साहेबांना विनंती आहे आणि सर्वच एक वातावरण खराब करू नये शैक्षणिकदृष्ट्या. आणि विद्यार्थ्यांचा विकास होईल या दृष्टीने सर्वांनी प्रयत्नशील असावं. आणि थोडक्यात हे जे काही चालू आहे 8-15 दिवसामध्ये ते कुठंतरी थांबवावं की जेणेकरून एक अकोला तालुक्याचा खूप मोठा लौकिक इतिहास आहे. अतिशय खूप पुरोगामी असा हा तालुका आहे. आणि सगळ्याच मान्यवरांनी अगदी एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपले एक विचार मांडले आणि खूप कळकळ वाटली त्यांना. कारण जे काही आदिवासी भागामध्ये पाड्यावर राहणारी मुलं आहे त्यांचं शिक्षण होणं फार महत्त्वाचं आहे. आणि अशा त्या शिक्षणामध्ये कुठे काय अशा पद्धतीच्या बाधा आणणाऱ्या घटना घडू नये असं मला वाटतं. आणि या ठिकाणी मी माझे बोलणं थांबवते. धन्यवाद. माझं काम एकदम अतिशय खूप चांगलं होतं. तर मी उंच खडक या ठिकाणी शिक्षिका होते. त्या ठिकाणी पट कमी झालेला नव्हता, मुलं शाळेतून गेलेले नव्हते. परंतु तिथं वातावरण खराब करून त्याला वेगळं वळण दिलं गेलं. आणि आमचं काम चांगलं असतानाही साहेब त्या दिवशी खताळ साहेबसुद्धा म्हटले की तुमचं काम, शिक्षकांचं दोघांचंही काम चांगलं असताना ते ठाम राहिले की ह्या शिक्षकांना काढल्याशिवाय मी इथून जाणार नाही, उपोषण करणार आहे. मग त्यांना काढावं लागलं. त्याच्यानंतर मूळ ठिकाणी आम्हाला हजर व्हायला सांगितलं त्या दिवशी. तर त्या दिवशी मला त्यांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी येऊ नका तुम्ही, सगळ्यांची मनस्थिती नाही आहे.
परंतु हा अन्याय आहे. माझं काम चांगलं, एकदम उत्कृष्ट काम आहे माझं. मी याच्या आधी ज्या ठिकाणी काम केलं आहे सगळ्यांच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत. मी आताही ज्या ठिकाणी मला धुमाळवाडी या ठिकाणी मला नियुक्ती दिलेली आहे त्या ठिकाणी माझं एकदम सुंदर प्रकारचं काम चालू आहे. आता त्यांनीसुद्धा मागणी केली माझी की मॅडमचं काम खूप चांगलं आहे, परंतु हे वागणं त्यांचं म्हणजे यांना नको असं, ह्या मॅडमला इथं ह्या गावात येऊ द्यायचं नाही किंवा इथं त्यांना येऊ नका असं सांगणं त्यांचं खूप चुकीचं आहे. म्हणजे माझ्यावर हा खूप अन्याय झालेला आहे. हा म्हणजे तेव्हाच याच्यावर बोलायला पाहिजे होतं, परंतु तसं झालं नाही. खूप त्यावेळेस मलाही खूप मानसिक त्रास झाला. मी खूप मानसिक त्रासाला सामोरे गेलेली आहे, परंतु आज याचा उद्रेक होतोय. साहेबांनी त्यावेळेस त्यांची मागणी होती म्हणून त्यांना तिथं तो शिक्षक दिला, म्हणून त्यांना दुसरीकडे माझी व्यवस्था करावी लागली. म्हणून दुसऱ्या ठिकाणी मी गेल्यानंतर माझं काम तिथं चांगलंच आहे. मग आता परत कशाला मूळ आदेश देतात मूळ शाळेवर हजर व्हायचं? मग मूळ शाळेवर हजर व्हायचं तर मग मी ज्या ठिकाणी गेले तिथं माझं काम चांगलं चालू आहे ना. मग चांगलं चालू असताना लोकांची मागणी आहे की त्या ठिकाणी ते शिक्षक पाहिजे. ज्यावेळी ते ठाम राहिले की हे शिक्षक पाहिजे ते शिक्षक पाहिजे, मग मनाप्रमाणे कोणतेही शिक्षक काम चांगलं असताना शिक्षक नको असं म्हणणं चुकीचं आहे ना. आमच्यावर खूप अन्याय झाला त्यावेळेस. दोन्ही शिक्षक काढायचे, आम्हाला आमचे शिक्षक पाहिजे. एका व्यक्तीच्या हट्टापायी झाले. एका व्यक्तीच्या हट्टापायी झाले ते. हा सगळा गदारोळही त्याच्यात पायी माजलाय. हो. तुम्ही एका व्यक्तीच्या 8 तासापायी तुमची बदली करण्यात आली. हो असं तुम्हाला म्हणायचं. हो. माझी कोणत्याही प्रकारची चुकी नव्हती तिथं किंवा माझं कोणत्याच प्रकारची तिथं मी त्या सगळ्यांना सांगत होते त्यावेळेस की माझी चौकशी करा, माझं काम बघा. शालेय व्यवस्थापन समितीने तुमच्याबद्दल तक्रार नव्हती, गावची तक्रार नव्हती. नाही. एका व्यक्तीच्या 8 तास. हो त्यांना हा सगळा हो वेठीला धरला. हो.